मित्रांनो चाललंय आता सध्याला आर्गेला. आपली गाडी चालू झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. सकाळ सकाळी उठलो तसं लगेच टाइम बघून ट्रॅक्टरवर बसलो, कारण उठायला लय वेळ झाला. हा मुलगा पण ती निघली होती, आता लगेच चाललोय. मित्रांनो एक न्यूज दाखवतो काय तुम्हाला. आपल्या इथे सगळं पाक असं म्हणजे अंधुक अंधुक दिसायला का नाही. ती पुढची गावं किती चमका लागल्यात बघा. ती ते मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत त्या तेवढ्या चमका लागल्यात. काय विषय काय कळणार नेमकं. आणि आपल्याकडे सगळंच अंधुक अंधुक दिसायला लागले. अजून म्हणजे एवढा सूर्यप्रकाश पडला नाही आणि तिथं फुल सूर्यप्रकाश पडला म्हणजे फुल चमका लागले सगळं. पब्लिक बघा आपल्या आधी कशी धप्पा दिल्या. बनवा उठा आहे मित्रांनो. सगळी येऊन पोच झाली बघा आणि सगळी माघार जायचं आहे. मला बंडुमा आलंय आमचं. ते असं करतोय बघा, असं येतोय आणि तासभर लागलं म्हणा लगेच जेवणा सुट्टी करते आणि परत आणि जाते आणि परत आणि येते आणि सुट्टी करते लगेच. मित्रांनो केले बघा चालू. आता काढतो कुट्टा आणि ह्यो आदमी आमचा अजून आवरायला लागलाय. आम्ही गाडा नेमा भरतोय तेव्हा ह्यो येणार आणि गाडा ओतून झाली की मग सुट्टी झाली जेवणाची. आणि जेवणा सुट्टी झाली की आणि येते आणि जरा इकडे तिकडे करतंय आणि सुट्टी करते लगेच रोजच. तर मित्रांनो भरला बघा पहिला गाडा. सूर्यदेवता कुठलं पण बसतात बघा. मित्रांनो झाला बघा एक गाडा. संतुडी पण आल्या. कसल्या आंघोळ करून आले रे, चमका लागले आज. होय मित्रांनो भरला बघा दुसरा गाडा. भरला बघा तिसरा गाडा. हाय गाईज, चलो. मित्रांनो झालं बघा तिसरा गाडा पण मोकळा. लय फास्ट लागले एकामेकाच्या ईर्षेवर करणे फास्ट. आत्ताच इथे लय मोठी थांबून गेला डायरेक्ट बघा उसात. अरे हावऱ्या. मित्रांनो चौथा गाडा भरलाय पण ढीग अजून एवढा राहिलाय. माझ्या मते या उसाला अनेक गाडा लागेल. खतले उरते इथं. तर मित्रांनो शेवटच्या 15 ओळी राहिल्यात. मग ते आता ट्रॅक्टरमध्ये भरायचं नाही म्हणून ठरवले. त्या पाटीनं हातानंच नेऊन टाकायला लागलो. इथनं भरायचं आणि साखळी करून 15 ओळी टाकायच्या, कारण इकडे कोरमं पण आहे. लय काय लागत नाही म्हणता. ट्रॅक्टर लावलोय साईडला. आता काढतो कुट्टा. मित्रांनो आमचं काम बुडवायला आला बघा पाऊस. पाऊस फक्त आमच्यावर जास्त नाराज झालता. आता आणि उघडला बघा. पावसाचा जरा राग आलता म्हणताना जरा आला आणि आता बंद झाला. आता पाडतो पट्टा. सुट्टी देत नाही. आता एक 10 ओळ राहिलं फक्त. मित्रांनो झालं बघा फायनली पूर्ण प्लॉट टाकून झालाय. शेवट आणि एक ओळ झाल्या आणि मध्ये पाऊस पण आलता पण पावसाला पार करून झालंय. ही बघा लुटून काढायचं सुरू आहे. खरडून गोळा करायचं. ही सेल्फ मेड म्हणजे प्रोफेशनल खराटा. ह्यो असं बाहेर कुठं बाजारात मिळत नाही. इथं ह्यो खराटा पाहिजे असेल तर आमच्याकडे द्यायला लागतंय, पर्याय नाही दुसरीकडं. झालं बघा मित्रांनो काम चकोटी केलं एकदम जागा इकडची. बाकी मग हे आणि उद्या नाही तर परवा दिवशी आणि ह्या ढिगाला यायचं आहे. बाकी मग उद्या तो पलीकडचं ते पोल्ट्रीच्या पलीकडचा ढीग मोकळा करायचा आणि तो संपून ते रान 1.5 एकर आहे. ते तेवढ्याला पुरत नाही. तेवढं ढीग तेवढं पुरत नाही म्हणजे कमी पडतोय तेव्हा इथनं न्यायचं. बाकी चालल्या घ्या घराकडं. ट्रॅक्टर पण मटेरियल सगळं लोड केले. ट्रॅक्टर पण घराकडे संपून आलो बघा घरापाशी. तर मित्रांनो ट्रॅक्टर आणून लावलं बघा इथं मोठ्या ट्रॉलीच्या शेजारी. आणि आंघोळ पाणी आवरून नवीन कपडे घातल्यात. नवीन कपडे काय घातल्यात सांगा. सोन्या आलाय. गावातले कुंभार फार्म हाऊसला जाऊ येणार आहे.
जात असतात. तर मित्रांनो आलो का फार्म हाऊस मध्ये. ही काय मधला लिंबू टिंबू छोटस क्रिकेट ग्राउंड पण आहे बघा. तर मित्रांनो ही बघा जंगल कसली झाड आहेत ह्या. ही येळूची पेट आहेत ना. येळू काय म्हणते त्याला. जंगलच आहे सगळं. तर मित्रांनो आलतो बोटिंगला फक्त बोट बांधलेल्या म्हणताना राहिलंय. सुटली असती 120 स्पीडला पाणी त्या कोपऱ्यात गेलो असतो आणि माघारी आलो असतो. संपला विषय. तर मित्रांनो आता आलोय बघा पार्क मध्ये. इथे कसं कसं काय काय करत असते मला काय माहित नाही. आता ह्यात नंतर काय करतात काय देव जाणं बारकी पोर यातनं उडी मारतात काय. बाकी ह्याच्या वर जातात हे माहित आहे. इथनं रस्सीवरनं वर जाऊन दाखवतो तुम्हाला. ह्याच्या तर वर चढून आलो बघा. नेमकं ह्याचा व्यायाम कसा करत असतो मलाच माहित नाही. पार्कमध्ये बारकी पोर कशी खेळते आज काय राहू. हे काय आहे नेमकं कमेंट करून सांगा. मला पण माहित नाही हे पण काय आहे माहित नाही. बाकी ह्याच्यावरती वर चढतात हे माहित आहे. ते बी ते आर्मी ट्रेनिंगवाल्यांचं बघून बघून माहित आहे. टायरांच्या वरती पण जायला ते सीसॉ ते पण येते. झोकाळ पण आहेत घसरगुंडी आहे आणि तिथं दोऱ्या बांधल्या त्याच्यावरती पण वर जायचं. एक जिप्सी ठेवल्या. एक ओल्ड मॉडेल ही आहे काय नव्हती बैलगाडी. बाकी आणि एक बैलगाडी हा ही न्यू मॉडेल आहे वाटतं. बाकी मग सायकल हा एक स्कूटर आहे. इकडे गाडी आहे. एवढं अजून लय काय आहे. पाठीमागच्या साईडला तर तुम्ही तळ बघितला. बाकी पलीकडच्या साईडला एक झुलता पूल आहे तो पण तुम्हाला दाखवतो. त्याच्यावर चढायचं तर कॅन्सल केलं बघा कारण आता झालं गडबड. तर मित्रांनो केलं बघा बास ते झुलता पूल बिल सगळं कॅन्सल केलं. सोलाला जरा गडबड आहे. बाकी कॅन्सल नेक्स्ट टाइम आणि कधी तरी येऊ. आलो बघा घरापाशी. आज सोन्या जाणार आहे शिपूरला. तर मित्रांनो गावात आलो घरात. पुन्हा सध्या आधी पण तयार झालोय चाललोय आरगेला. सध्या गाडी मॉडीफाय करण्यासाठी काहीतरी मटेरियल घेणार आहे आणि एकतर मामाने आई आले सोनीतून. आपल्यासाठी छोट्या वेळा पण येणार आहे पण छोट्या वेळाची वाट बघत बसायला इथं पोल्ट्रीवर लागले. अरे कुठले याला अरे तू सांगायला आम्ही कुठं आलतो मग ते का ते मेजपी चालतो मम्मीचा फोन यायला चालते ये लोक. निम्म्या रस्त्यात गेलतो त्या पाणी पडते तिथं शर्का कांद्यांच्या घरापर्यंत गेलतो तोपर्यंत या गाडीतलं पेट्रोल संपलं. एवढा असलं छोटा वेळा. आता आकाशभाईला बोलवले पेट्रोल घेऊन तोपर्यंत थांबलो इथं पोल्ट्रीपाशी. संत्यानं गाडी काय मध्येच लावला रस्त्यात काय म्हणताना ही जागा आहे म्हणा. सेल म्हणे कशाचे सेल सेल चालले बघा फायनली आरगेला. कशी तर गाडी चालू केल्या पण थंडीला वाजायला लागल्या. मित्रांनो चाललंय आता सध्याला आरगेला. आपली गाडी चालू झालेली आहे. पेट्रोल टाकायला आलतो आता टोपन चावी अडकली. छोट्या वेळात 2 नंबर सांगतो. ही किरकोळ मटेरियल हो का. ही किरकोळ मटेरियल घेतला. ही अलीकडच्या हार्डवेअर मध्ये घेतलाय. तिथं ते मिळत नाही तिथं पुढच्या हार्डवेअर चाललाय. हार्डवेअरला 2 नंबर करते. मी काहीतरी मटेरियल आणायला गेलतो की आमचा भावाला चालत लावून दिले. काय मित्रांनो विषय असा नुकतंच घरात आलतो बा. नुकतं जस्ट घरात आलतो तर काकाने पुन्हा आणि आरगेला पाठवल्यात. आता हेलिकॉप्टर घेऊन चाललोय आणि गँग सगळी जिकडे तिकडे गेले. आता मी एकटं जाणार आहे. गावातली सगळी कामं आवरून आलो बघा आरगेतली. आज चाललोय घराकडं. आता घरात जाऊन जेवण करून व्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला व्लॉग इथे एंड करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.